महत्त्वाची बातमी, नाशिक लोकसभेसाठी मविया धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे। पवार गटाच्या गोकुळ पिंगळेंना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शरद पवार आणि संजय राऊतांमध्ये नाशिकच्या उमेदवारीबाबत चर्चा झालेली आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। माहितीच्या गोडसेंविरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी मवियाची तयारी आता सुरू असल्याची माहिती मिळते। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। चंदन, तर महायुतीकडनं हेमंत गोडसे हे आता अधिकृत उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालेले आहे। त्याची औपचारिकता फक्त आता काहीतरी शिल्लक आहे। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीची नाशिकची जागा ही ठाकरे गटाला सुटणार हे शरद पवार यांनी देखील नाशिकमध्ये असताना मान्य केलं होतं। मात्र हेमंत गोडसे यांना जर नाशिकमध्ये फाईट द्यायची असेल, त्यांच्या समोर जर सक्षम उमेदवार द्यायचा असेल तर त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोकुळ पिंगळे यांच्या नावाचा विचार केला जातो आहे। गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटात प्रवेश देऊन त्यांनाच ठाकरे यांच्याकडनं उमेदवारी द्यावी अशा पद्धतीचा एक प्रस्ताव आहे। त्या संदर्भात सध्या मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे आणि कदाचित असं जर झालं तर एक धक्कातंत्र जे आहे ते महाविकास आघाडीकडनं दिलं जाऊ शकतं आणि हेमंत गोडसे यांच्या समोर राष्ट्रवादीतून ठाकरे गटात गेलेले गोकुळ पिंगळे हे उमेदवार असू शकतात। त्याच्यामुळे आजच्या मुंबईच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ऋषाली, नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।